दोन्ही आघाडीपर्यंत ग्राउंडच्या आतमध्ये फाईट करतायत, पण तेवढं त्यांना यश मिळत नाहीये, तेवढी बॅटिंग होत नाही किंवा धावा येत नाहीये. धावसंख्या 33 धावा धावफलकावर, ते सुद्धा 4 षटकाच्या अखेरीस. 8.25 करंट रन रेट आपण बघत आहोत. बॉलर नेम बॉलरचं नाव सांगा. लगेच सुरू करायचा, वेळ घेऊ नका. वेळेचं पाबंद आहे मला. इम्पॉर्टंट डिसिजन होता, कारण बघितलं की दुसरं षटक जे टाकलं होतं सेकंड स्पेल मध्ये, ते मात्र पूर्ण दुष्यंत केलं होतं, त्यामुळे त्याच्या वाट्यात ते षटक येणार नाही. पण योग्य डिसिजन घेतलंय पंचांनी. बॉलिंग मार्कवर पवन वलंत्रा. नक्की ना पवन आहे. पवन वालंत्रा बॉलिंग मार्कवर येत आहे, लास्ट ओव्हर षटक क्रमांक 5 घेऊन. शारदा 11 टीमचे कॅप्टन रिपोर्ट करायचं आहे टॉस साठी. आपला अपोनंट टीमचा कॅप्टन ऑलरेडी इथे रिपोर्ट केलेला आहे. शारदा 11 वर्सेस आरव्ही 11 अशी फाईट तुम्हाला बघायला मिळेल. पवन षटक क्रमांक 5 समोर वर्धन मोहिते. चला मॅच सुरू करा, डिले होतोय. निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं, डेथ ओव्हरचं, आणि बघूया धावा किती मिळतात या षटकामध्ये. शॉर्ट पिच चेंडू, ऑन साइडला पुलचा फटका, आणि घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू बघायचा, धावा किती मिळून देईल या चेंडूवर. 2 धावा, धावसंख्या 35. वर्धन येणार आहे. वर्धन ऑन स्ट्राईक, 2 धावा इथे मात्र आपल्या संघासाठी पहिल्या चेंडूवर तो वसलू करतोय. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत, बघायचं आहे की धावा इथे मात्र पाहतोय श्रीसाई स्ट्रायकर्सचा संघ. बिग बॅश चिंचपोकळी पर्व 11. समोर उंच गेलाय वर्धन मोहितेचा फटका, आणि मिळतील बघूया चेंडू धावा किती. 2 धावा. बघा, आपण मगापासून प्रेक्षकांना अवॉइड करत होतो की शक्यतो त्या कठड्यावर बसू नका, भिंतीवर बसू नका, स्वतः तिथे प्लेअर बसलेत. प्लीज, आपली स्पर्धा आहे, आपण जरा सहकार्य करा. बाकी तिथे कोणाला बसू देऊ नका, स्वतः आपण तिथे जागा सांभाळायची, पण चेंडू आणण्यासाठी फक्त कठड्यावर बसू नका त्या. पुढचा चेंडू, हवेमध्ये चेंडू, मिस टाइम फटका, समोर खेळायचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय. दोघांमध्ये कॉर्डिनेशन नाहीये, झेल पकडणे हरकत नाहीये, पण कॉर्डिनेशन इम्पॉर्टंट आहे. मी घेऊ शकतो हा झेल, आय विल टेक, येस नो अँड वेट. आणि तिथे माझा झेल फिनिश झालाय, फलंदाज बाद होतोय, आणि पहिलाच धक्का लागला 37 वर फलंदाज बाद होतोय वर्धन मोहिते. भाई कॅच कुठे घेतला. बघा, माती कोणाच्या कपड्याला जास्त लागली त्याने झेल टिपलाय, अजिंक्य, कारण समोरचा खेळू त्याच्या अंगावर पडलं फक्त. बघा, कॅच घेताना हे इम्पॉर्टंट आहे, क्लोज ग्राउंड आहे, त्या ठिकाणी अशा दुर्घटना होऊ शकतात. नशीब बलवतर की जास्त काही मोठी हानी झाली नाही, मोठी काही इजा झाली नाही. राहुल यादव बॅटिंगसाठी पोहोचलाय. राहुल मुकनाथ यादव लेफ्ट हँडर आहे. गोलंदाज सज्ज पवन. मिस टाइम आहे, आणि घोषांकी क्षेत्र एकच धावेसाठी फक्त. चेंडू निघून जाईल, फक्त एकच धाव. नेक्स्ट मॅच असेल ती शारदा 11 वर्सेस संघ तुम्ही बघाल तुम्ही आरव्ही 11. थांबून खेळायचा प्रयत्न, थोडासा लूज चेंडू होता, फिजिकली कंप्लीट करायचा प्रयत्न सुरू आहे, तेच बघायला मिळतंय. बाईच्या स्वरूपात ही धाव इथे ऍड केली जाईल का, नाही, बॅटची एज होती, मागे गेला चेंडू, बीट करून विकेट किपरला, आणि एक धाव इथे संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 39.
लास्ट चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातला. पवन वालंत्रा येणार षटक. नाही येणार आहे माझा मित्र. हो चांगला चेंडू होता, चांगला राईट झाला. क्विक सिंगल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. या ठिकाणी आता क्विक सिंगल होईल कम्प्लीट या चेंडूवर आणि पंचांचा इशारा मात्र येतोय तो म्हणजे लेग बाईजचा. त्यामुळे एक्स्ट्राची सुरुवाती धाव इथे काउंट होईल. धावसंख्या धावफलकावर 40, लक्ष असेल ते 41चं 41 टू विन. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस इथे करूया. चला दोन्ही संघनायकांना इन्व्हाइट करूया टॉस साठी. या आपण शारदा 11 आणि आरबी 11चे कॅप्टन टॉस साठी रिपोर्ट करा. करंट मॅच मध्ये आपण बघतो की श्री साई स्ट्रायकर्स या संघाने कुठल्या ते 40 धावा आणि अभि पलटण संघासमोर एवढे लक्ष दे 41 धावांचं. आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत टॉस नेक्स्ट मॅचचा, मॅच नंबर 5 आणि 5व्या क्रमांकाच्या मॅचचा टॉस इथे मुख्य व्यासपीठावर होतोय कम्प्लीट. संकेत पटवाळ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. संकेत पटवाळ यांच्या शुभ हस्ते टॉस इथे होईल. आतापर्यंत स्पर्धेमध्ये बघितलं की 50च्या खाली जे टार्गेट आहे ते चेसेबल राहिले. 34 धावा ह्याचा पाठलाग झाला, 42चा पाठलाग झाला. सध्या आपण बघतोय ते म्हणजे धावा 41चं आता लक्ष आहे ते मैदानावर अभिस पलटण या संघासमोर. आणि बघायचं धावसंख्येचा पाठलाग इथे होईल का. टॉस होतोय कम्प्लीट मॅच नंबर 5 चा. शारदाई वर्सेस आरबी 11. टॉस जिंकलाय कोणी बघूया. चला फिल्डिंग लावून घ्या. अंपायर्स रेडी आहेत. बॅट्समन पाठवून द्या. लक्ष 41चं आहे सामना जिंकण्यासाठी अभिस पलटण संघासमोर. जिथे मात्र धावसंख्येचा पाठलाग बघायचा कशा प्रकारे केला जाईल. पुन्हा तेच चित्र तुम्हाला पाहायला मिळते की 50च्या आतमधलं हे टार्गेट आहे जे चेसेबल आहे. आतापर्यंत या स्पर्धेत आपण हे चित्र बघितले 2 वेळा. आणि बघायचं धावसंख्येचा पाठलाग दुपारच्या सत्रामध्ये इथे होणार का याचं धावतं वर्णन कॉमेंट्री पासून घेऊन येतील. पुन्हा एकदा ऐकूया या सत्रामध्ये आवाज म्हणजेच संदीप जगे यांचा. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. बिग बॅश चिंचपोकळीच्या पर्व 11 मध्ये आपण मित्रांनो एकत्र आलोय आणि यातील पहिला सामना आज सकाळच्या सत्रामध्ये झाला. चॅम्पियन चॅलेंजर्स वर्सेस नीरा 11. दुसरा सामना झाला शारदा 11 वर्सेस अर्णव 13. तिसरा सामना झाला साई पॅकर वर्सेस आरव्ही 11. आणि आता चौथा सामना आता पूर्वार्धाचा खेळ संपला. श्री साई स्ट्रायकर्स संघाने प्रथम फलंदाजी केली, 40 धावा उभारल्या 5 षटकामध्ये आणि 41 धावांचं आव्हान घेऊन समोर उभा राहतोय आता अभिज पलटण संघ. नाणेफेकीचा कौल त्याने जिंकला होता. निर्णय घेतला की आपण गोलंदाजी करू. या मैदानामध्ये धावा बनवणं तसं काही सोपं नाहीये. अशा वेळेला
मैदानामध्ये 40, 45, 50 अशी धावा जरी बनल्या तरी ते एक चॅलेंजिंग स्कोर म्हणता येईल. पण त्याच्यासाठी उत्तम गोलंदाजी सुद्धा करावी लागेल ना. 41 टू विन आहे. 41 धावा बनवायच्या आहेत आणि अशा वेळेला सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. आकाश खाडी आणि दुष्यंत जाधव ही जोडी मैदानामध्ये आहे. या दोन्ही फलंदाजांना आपण मैदानात जेव्हा पाहतोय तेव्हा त्यांच्याकडून असणारे बेसिक्स, क्रिकेटचे बेसिक्स किंवा त्याच वेळेला क्रिकेटच्या असणाऱ्या अर्थातच अनुभव या सगळ्या गोष्टी ते जोडण्याचा प्रयत्न करतील. बट वेन वी टॉकिंग अबाउट टू बी द 41 टू विन, 41 धावा चेस करत असताना समोर गोलंदाजीचे कोणकोणते ऑप्शन्स आहेत आणि विशेषतः अभिज पलटण संघाकडे जर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे तर ते श्री साई स्ट्रायकर संघ सुद्धा त्याचा विचार करणार की आपल्याकडे जे बॉलिंग ऑप्शन्स आहेत त्या बॉलिंग ऑप्शन्सला आज मैदानामध्ये योग्य प्रकारे हाताळणं हे कर्णधाराचं काम आहे. पहिला चेंडू या वेळेला आपण पाहतोय सर्वेश परबचा मैदानामध्ये खोलात टाकलेला चेंडू पाहायला मिळाला होता. आपण ते गावाकडे ऐकतो ना की भुंद्यात टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर फलंदाजाला या वेळेला इन्व्हाइट केलं होतं की या पुढे या सरसावून हा फटका खेळा, पण तो चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि किंबहुना गोलंदाजाने ती एक रणनीती ठेवली होती. पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर असे क्षेत्ररक्षक मैदानात असताना आउट ऑफ द ऑफस्टंप लाईन वरती ही गोलंदाजी चालू आहे. काही वेळेला आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा यॉर्कर लाईन गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. खोलवर टप्प्याच्या चेंडूमध्ये अनेक वेळेला भीम पराक्रम घडवलेले आपण पाहिलेले आहेत. म्हणजे आता आपण जसप्रीत बुमराला 6चे 6 यॉर्कर टाकताना सुद्धा मैदानात पाहतोय. टेनिस क्रिकेटमध्ये डिंगडॉंग मध्ये अमोल नावाचा एक गोलंदाज होता, तो 6च्या 6 यॉर्कर टाकायचा. किंवा त्याच वेळेला आज मैदानामध्ये या यॉर्करला किती प्रभावी करता येईल हे सर्वेश परबने छान पद्धतीने दाखवलंय. सो सर्वेश परब आपलं सर्व काही मैदानावरती ओतताना पाहायला मिळालंय. यावेळचा चेंडू मात्र पुढ्यात पडला आणि पुढ्यात पडलेला चेंडू वाढदिवसाचं प्रेझेंट असतं. ओव्हर पिच चेंडू म्हणून खेळून काढला. पंचांचा इशारा येतोय. बिग बॅश चिंचपोकळी मधील या सामन्यातील हा पहिला षटकार. ओव्हर पिच चेंडू तुम्ही या मैदानामध्ये केले तर त्याच्यावरती रिझल्ट पक्का आहे. फक्त फलंदाजाची नजर तीक्ष्ण असणं फार आवश्यक असणार आहे. आणि मग इथे कौतुक होईल फलंदाज आकाश घाडीचं, कारण आकाशने ज्या पद्धतीने हा फटका सजवला ना, टायमिंग सुंदर होता, पण त्याही पेक्षा अफलातून ताकद सुद्धा मैदानामध्ये त्याने दाखवली. या दोन्ही गोष्टींचा समन्वय तुम्हाला साधावा लागतो ना क्रिकेटमध्ये. त्यावेळेला स्लोवर वन धीम्या गतीचा, परंतु छान पद्धतीने प्रेडिक्ट केला की हळूवार गतीचा येतोय. वेट अँड वॉच भूमिका पाहायला मिळाली. पंचांचा इशारा येतोय की घोषित परिसरात जेव्हा चेंडू जातोय 2 धावा मिळणार. या 2 धावाने धावसंख्या वाढून पोहोचली ती 8 पर्यंत. बघा तुम्हाला क्रिकेटमध्ये अनेक वेळेला टेम्परामेंट नावाचा शब्द ऐकायला आला असेल. फुटबॉलमध्ये सुद्धा हा शब्द बऱ्याच वेळेला वापरला जातो. पण त्याच वेळेला जेव्हा आपण क्रिकेट कॉन्सन्ट्रेट करतोय किंवा क्रिकेट पाहतोय, ही स्पर्धा अनुभवतोय, तेव्हा टेम्परामेंट तुमच्यामध्ये असणं फार आवश्यक आहे की मैदानामध्ये काय सिच्युएशन चालू आहे. 4 चेंडूंचा खेळ अद्यापर्यंत झालाय. 8 धावा धावफलकावरती आल्यात. आमच्या प्रतिनिधींना मी विनंती करेन जरा लगेचच मैदानामध्ये चेंडू देत चला. या वेळेला मात्र छान पद्धतीने फटका सजवलाय. आपण पाहतोय पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू भरून खेळून काढलाय. डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू, ज्या ठिकाणी धावा मिळणार आहेत 2. धावसंख्या धावफलकावरती 10. एक महत्वाची सूचना असेल, ज्यांचे सामने पार पडलेले आहेत, जे खेळून झालेले आहेत, त्यांनी आता जरा बॉल शोधायला जायचं आहे. जिथे जिथे बॉल गेले ते जरा घेऊन यायचं आहे. कारण आपण पाहतोय एकाच सामन्याला भरपूर सारे बॉल्स या ठिकाणी मैदानामध्ये लागतायत आणि अशा वेळेला ही स्पर्धा आपणा सर्वांची आहे. एकत्रित पद्धतीने आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. बिग बॅश चिंचपोकळीच्या मैदानामध्ये जेव्हा आपण बिग बॅशच्या रूपाने स्पर्धा आयोजित केल्या 11व्या पर्वामध्ये, तेव्हा आपलं सर्वांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन त्याच्यात महत्वाचं असणार आहे. पण इथे बॅटिंगचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहतोय. आकाश गाडीने 6च्या 6 चेंडू खेळलेले मैदानामध्ये 12 धावा त्याने जमवल्या. त्याच्यामध्ये एका षटकाराचा समावेश होता. 3 दुहेरी फटके पाहायला मिळाले होते. त्याच्यामध्ये एक फटका लॉंग ऑन मध्ये आला, 2 फटके मिड विकेटला आलेले पाहायला मिळाले. आणि गोलंदाजीसाठी जेव्हा सर्वेश मैदानामध्ये होता त्याच्या पहिल्या 2 चेंडूवरती त्याचं कौतुक झालं, पण त्यानंतर आकाश गाडी म्हणतोय की हे कौतुक आता पुरे झालं, आता याच्याच नंतरचं कौतुक माझं व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने त्याने मैदानामध्ये पवित्रा सुद्धा हातामध्ये घेतलाय. बघा क्रिकेटमध्ये एक फार छान पद्धतीने प्रोवर्ब्स नेहमी म्हटली जाते की आधी सिद्ध व्हा आणि मग आपोआप प्रसिद्ध व्हाल. या ठिकाणी स्वतःला सिद्ध केलेलं आहे फलंदाज आकाश गाडीने. पहिल्या 6 चेंडूंमध्ये 12 धावा झळकावल्या. चेंडू द्या मैदानात.
12 फॉर नो लॉस इन अ फर्स्ट ओव्हर. सामना जिंकण्यासाठी 40 41 टू विन आहे. म्हणजे 24 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक षटकामागचं समीकरण वेगळं असू शकतं, परंतु त्या रन रेटचा फार मोठ्या प्रमाणावरती टेनिस क्रिकेटमध्ये विचार केला जात नाही. कारण ईच ओव्हर, ईच बॉल इज इम्पॉर्टंट आणि त्या पद्धतीने फटके खेळले जातात. त्या पद्धतीने एक्झिक्युशन केलं जातं. गोलंदाजीसाठी येतोय वरदान. वरदान मोहिते गोलंदाजीला आला. पहिला चेंडू या वेळेला लागून परत येतोय. थोडासा दुर्दैवी होता दुष्यंत जाधव. पण परत एकदा बघतोय यार, या ठिकाणी बाल बाल बचे असं म्हणतात ना, तशा पद्धतीच्या एक्सप्रेशन त्याच्या चेहऱ्यावरती तुम्ही साऱ्यांनीच अनुभवले असतील. कारण त्यालाही कल्पना नव्हती ना, की असं काहीतरी घडेल. जीवन असंच असतं मित्रांनो. आपल्याला अनेक वेळेला या अनएक्सपेक्टेड थिअरीजला सामोरं जावं लागतं. कुणाला माहिती होतं ना, की या चाळी जाऊन अचानक 40-40, 50-50 मजल्यांचे टॉवर या विभागामध्ये उभे राहतील. सो चेंज इज द ओनली परमनंट थिंग इन अ वर्ल्ड. आपण त्याचा स्वीकार केलाय. वळतोय पुन्हा एकदा मैदानात. गाडीचं आज कौतुक होईल ना.
होईल सर्वेश सुद्धा. मला वाटतं अजूनही वोटिंग कार्ड त्याचं आलेलं नसेल, पण अशा वेळेला सुद्धा मैदानामध्ये गोलंदाजी ज्या पद्धतीची करतोय, मुंबई क्रिकेट मधली ही प्रतिभासाठी तुम्हाला वोटिंग कार्डची गरज नसतं. कारण वयाच्या 14व्या वर्षी 13व्या वर्षी सुद्धा क्रिकेट खेळलेले अनेक क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतील. जाईल शिल्ड मध्ये असतील किंवा कल्पेश कोळी स्मृती क्रिकेटमध्ये असतील, त्याच नंतर मुंबईच्या रणजी संघामध्ये असतील आणि अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा असतील. फक्त प्रतिभा असायला हवी जी दुष्यंत जाधव मैदानामध्ये दाखवतोय. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक, 2 मोर, 2 धावा मिळणार. धावसंख्या 32. सो 15 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 9 ची गरज. येस सर. मला वाटतं हा जवळजवळ 11वा चेंडू मैदानात दिला असेल आम्ही आतापर्यंत. 11 दिले. बरोबर ना? 11 चेंडू आतापर्यंत मैदानात दिलेले आहे. सर्वेश राईट मोर द विकेट गोलंदाजी करतोय. थोडं गोलंदाजीच्या टप्प्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न सेकंड बॉलला यशस्वी झाला होता. यावेळेला जोरात टाकला होता. बट देअर इज एव्हरी ऍक्शन इक्वल अँड अपोजिट टू द रिएक्शन ऍज पर न्यूटन थर्ड लॉ मैदानात पाहायला मिळाला. आणि याही वेळेला पंचांचा इशारा येतोय की हा चौकार असणार आहे. आणि हा 12वा चेंडू आता मैदानात चाललाय. धावफलकावरती धावसंख्या 36, 36 ऑन बोर्ड. 14 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. आकाश गाडी मैदानामध्ये आतापर्यंत अप्रतिम बॅटिंग करत होता. 11 चेंडूमध्ये 24 धावांवर तो नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. आणि दुष्यंत मैदानामध्ये 5 चेंडूंचा सामना केलाय. 12 धावांवर खेळतोय. विजयी षटकारासाठी जाणार का? 14 मध्ये 5 हव्यात. या वेळेला फटका खेळलाय कव्हर्सला. आणि अर्थातच समोर विवेक संघाच्या व्यायामशाळेच्या मध्ये असणाऱ्या प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी थोडेसे सुतोवाच सुद्धा त्यांनी केले की खूप सारे चेंडू आज दिवसभरामध्ये तुमच्याकडे येणार आहेत. गॅलरीमधून क्रिकेट पाहणं सुद्धा एक वेगळं विलोभनीय दृश्य असतं. 3 धावांची गरज आहे अजून सामना जिंकण्यासाठी. पॉइंटच्या डोक्यावरून तटवलाय. याही वेळेला आपण पाहतोय तो डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. मला वाटतं आता पुन्हा एकदा आणखीन एक चेंडू मैदानात द्यावा लागेल कदाचित. दिलेलेच आहेत. 15वा चेंडू जाईल तो. सो सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती आता केवळ एका धावेची. 12 चेंडू येणं बाकी. एका धावेची आवश्यकता. बट अभिज पलटनने आज मैदानामध्ये आपल्या संघाच्या कर्णधारांना खुश केलं. आणि राहुल यादव गोलंदाजीला येतोय. लीग मध्ये तुम्हाला एक गोष्ट चाचपणी करता येतं की आपल्याकडे चांगले पर्याय काय आहेत, कोण खेळणार. आणि आपण पाहतोय आकाश गाडी काय रिव्हर्स करते. वॉट अ स्विच हिट. या वेळेला एफसीसीच्या बिल्डिंग वरती मैदानामध्ये ठोकलाय त्याने फटका. डिक्लेअर झोन मध्ये खेळला आणि सामना सुद्धा ते जिंकतात. वेल डन, वेल प्लेड अभिज पलटन. या वेळेला सहजगत्या सामना संपवतात. 19व्या चेंडूवरती त्यांचं मनपूर्वक अभिनंदन.